हॅलो. गोरक्ष जालंधर चरपडाचं अडभंग कानेथ मच्छिंद राज्य चौरंगी रेवानक भरतरी सौख्या भूम्यान भोर नवनाथ सिद्धा मच्छिंद्रनाथा माया देवा नाथपंथी योगी राजा कौल ज्ञानी सिद्धनाथा तपोधनी महाराजा योग माया तुझी सेवा मंत्र सिद्धी ज्ञान देवा भक्त तुझा रक्षणाथा कुर्यात सदा मंगलम शिवमंगलम गुरुमंगलम शिवमंगलम गुरुमंगलम. आज या ठिकाणी बळीबाबा मच्छिंद्रनाथ नवनाथ महाराज आणि कानिकनाथ महाराज यांच्या चरणी वंदन करतो. आज या ठिकाणी हातनूर या ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात जल्लोषामध्ये आणि आमचे शिष्य भैया महाराज यांनी मोठ्या उत्साहामध्ये आगमन सोहळा ठेवला. त्याबद्दल इथल्या ग्रामस्थांचं सर्व नाथ भक्तांचं उपस्थित सर्वांचं मी मनापासून धन्यवाद मानतो की मोठ्या प्रेमाने आणि आदरपूर्वक जो तुम्ही मान सन्मान दिला, सोहळा काढला, त्याबद्दल प्रथमतः मी तुमचं स्वागत अभिनंदन करतो. आता बरेच जण या ठिकाणी नाथ भक्त आहे. आपण नाथांची नवनाथांची सेवा करत असतो. ही नवनाथ महाराजांची सेवा करत असताना बरेच जण दर महिन्याला अमावस्या पौर्णिमेला किंवा कोणी महिन्यातून जाईल, 2 महिन्यातून जाईल, 3 महिन्यातून जाईल, मढी मायंबाला दर्शनासाठी बाबांच्या सर्वजण जात असतात. आता पाहिलं तर कलियुगामध्ये नवनाथांची क्रेज वाढत चाललेली आहे. नाथ भक्त सुद्धा वाढत चालले. नुसतं नाथ भक्त वाढून चालणार नाही, तर ही नाथांची भक्ती कशा प्रकारे केली पाहिजे त्यासाठी आपल्याला योग्य त्या सद्गुरूंचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन पाहिजे. योग्य त्या सद्गुरूंचा जर कृपा आशीर्वाद आणि मार्गदर्शन जर मिळालं तर आपली केलेली सेवा बाबांच्या चरणी पोहोचवते. नाहीतर तुम्ही महिन्याला जावा, नाहीतर ती आयुष्यभर राहावा, तरी बाबांची कृपा होणार नाही. का नाही होणार? तर ही नाथांची सेवा करत असताना 5 नियमांचं पालन करणं नाथ भक्तांसाठी आवश्यक आहे. तर ते 5 नियम कोणते? तर पहिलं म्हणजे जो नाथ सेवक आहे, सेवा तुम्ही कोणाचीही करा, परमेश्वराला या 5 गोष्टींची आवश्यकता, या नियमांचं पालन प्रत्येक भक्ताने केलंच पाहिजे. पहिलं म्हणजे मांसाहार केला नाही पाहिजे. तुम्ही नाथांची सेवा करताय तर मांसाहार केला नाही पाहिजे. जीव हत्या बंद केली पाहिजे. नाही तर चिकन मटन खाताय, बाबांच्या दर्शनाला गेले, यातनी बसले धाब्यावरती, हल्लं चिकन मटन, तुम्हाला उपयोग होणार नाही. कारण की बघा, नाथांनी हे सांगितलेलं आहे, प्रत्येक जीव मात्रांमध्ये शिवाचं तत्व आहे, नारायणाचं तत्व आहे. जर आपण एखाद्या जीवाची हत्या केली, आपण बाबांना काय म्हणतो? बाबा माझ्यावर कृपा करा, माझ्या घरच्यांवर कृपा करा. बाबा म्हणून तू दुसऱ्या जीवांना मारतोय आणि तुझ्यावरती कृपा करण्याला मला सांगतोय, तर कशी काय करण? त्यामुळं जेव्हा तुम्ही दुसऱ्यांवर दया करसाल, दुसऱ्यांवर प्रेम करसाल, दुसऱ्याविषयी करुणा ठेवसाल, तर बाबा तुमच्यावर प्रेम करतील, दया करतील, करुणा करतील. आणि तुम्हाला ज्यावेळेस संकट येईल तर बाबा तुम्हाला संकटातून निश्चितच दूर करतील. त्यामुळं मांसाहार केला नाही पाहिजे. दुसरं म्हणजे कसल्याही प्रकारचं व्यसन केलं नाही पाहिजे. बाबांच्या दर्शनाला जाताय, नाथांची सेवा करताय, वर्षातून आपल्या इथे श्रावण महिन्यामध्ये नवनाथ ग्रंथाचं पारायण केलं जातं. वर्षातून एकदा पारायण करतो, 1 महिना व्यवस्थित राहतो, 6 महिने आम्ही नवनाथ ग्रंथ लावलेला आहे. पण इतर दिवस काय खाऊन पिऊन टांगट मध्ये, मग ते चालणार नाही. कसल्याही प्रकारचं व्यसन केलं नाही पाहिजे. मग त्याच्यामध्ये दारू आले, गांजा आला, सिगरेट आली, गोवा, गुटखा, काही व्यसन असू द्या, कोणत्याही प्रकारचं व्यसन केलं नाही पाहिजे. कारण की व्यसन हे नाथांना आवडत नाही. आणि पहिलं जे मी तुम्हाला सांगितलं की जीव हत्या आवडत नाही. ज्यांनी नवनाथ ग्रंथाचं पारायण केलं असेल तर त्याच्यामध्ये बळीबाबा मच्छिंद्रनाथ ज्यावेळेस 5 वर्षाचे असतात तर त्यांचे वडील, आता बघा, कामिक कोळी नावाचे वडील होते. आणि ज्यावेळेस ते मासे पकडायला नदीच्या किनारी जातात, तर बगड्यांनी आपल्या माशांनी अंड जे दिलेलं असतं, बाबांचा जन्म माशाच्या पोटी झालाय, तर ते अंड त्या ठिकाणी टाकलेलं असतं. तर सकाळी बघतात तर ते बगळे ते अंड फोडतात आणि तो कोळी गेलेला असतो. तर त्या ठिकाणी लहान बाळ दिसतं आणि लहान बाळ दिसल्याच्या नंतर त्यांना वाटलं की याला शिवाचा, नारायणाच्या आपल्यावरती आशीर्वाद झाला, म्हणून मला
हे छोटस बाळ भेटलं. कारण का तर त्या कोळी, कामिक कोळी आणि शारदोता माता हे दोघ जण जोड पासतात, ते ह्यांना संतान प्राप्ती नसते, मुलबाळ नसतं. म्हणून वरतून आकाशवाणी होती की हे कामिक कोळी, हे बाळ म्हणजे प्रत्यक्ष कवी नारायणाचा अवतार आहे. तू घरी जा घेऊन याला, तुझं दारिद्र्य, तुझ्या घरात सुख समृद्धी समाधान सर्व प्राप्त होईल आणि दारिद्र्य सुद्धा दूर होईल. पण ज्यावेळेस बडे बाबा मच्छिंद्रनाथांना कामिक कोळी आणि आई शारदोता माता सांभाळ करते आणि ज्यावेळेस 5 वर्षाचे होतात बाबा, बडे बाबा 5 वर्षाचे होतात, तर त्याच्यानंतर कामिक कोळी त्यांचे वडील म्हणतात चल बाळा आपण नदीवरती जाऊ. व्यवसायाने धंद्याने कोळी असल्यामुळे मासेमार त्याच्यावरती उदरनिर्वाह करायचं त्यांचं काम होतं. म्हणजे बाबांना त्या ठिकाणी नेतात आणि तो कामिक कोळी मासे पकडत असतो आणि एका टोपलीत साठवत असतो. आणि बाबा बघतात की अरे माशांची तडफड होती, एकदम कासावीस होतात. तर हे आपले वडील असे जीवांची हत्या करून का पोट भरतात, तर बाबांना त्यांची ती तडफड पावत नाही. बडे बाबा मच्छिंद्रनाथ काय करतात, ते पकडलेले मासे पुन्हा नदीत सोडतात. पण ते पाहिल्याच्या नंतर वडील येतात, अरे म्हणलं ह्याच्यावर आपलं पोट पाणी चाललंय, तू पकडलेले मासे मी कष्टाने पकडले तू नदीमध्ये सोडतोय. तर मच्छिंद्रनाथ म्हणतात की माझा जन्मच ह्यांच्या पोटी झालेला आहे, त्यामुळे प्रत्येक जीव मात्रांमध्ये शिवाचं आणि नारायणाचं तत्व आहे, तर जीव हत्या मला मान्य नाही. तर त्यांच्या वडील म्हणतात की जर आपण हे कार्य केलं नाही तर आपलं पोट कसं काय भरणार. मग बाबा म्हणतात नाही, असं पोट जर भरणार असेल तर मी तुमच्यापाशी राहणार नाही. मग मच्छिंद्रनाथ ज्यावेळेस वयाचे 5 वर्ष असतात त्यावेळेस घर सोडून निघून जातात. घर सोडून निघून गेल्याच्या नंतर बद्री केदार या ठिकाणी 12 वर्ष तपस्या करतात. मग तेव्हा दत्त महाराज भेटतात. म्हणजे नवनाथ ग्रंथ सुद्धा जीव हत्या बंद म्हणजे हे केलेले की नाथांना जीव हत्या चालत नाही, व्यसन चालत नाही. तिसरं म्हणजे परस्त्री माते समान. जे नाथ भक्त आहे पुरुष जे असतील तर त्यांनी परस्त्री माते समान मानली पाहिजे. कारण की नाथांनी ज्या ज्या वेळेस प्रत्येक घराच्या पुढे भिक्षा मागायला जायचे तर त्या ठिकाणी घराच्या पुढे उभं राहिल्याच्या नंतर म्हणायचे अलख निरंजन माई भिक्षा अन्न दे. प्रत्येक स्त्रीला नाथांनी आदरपूर्वक माईच्या नावाने हाक मारलेली, म्हणजे आईचा दर्जा दिलेला आहे. आदिशक्तीचं रूप त्यांच्यामध्ये पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे नाथांची जर सेवा करतोय मडी मायकाला जातोय आणि इकडे घरी बायकोला कच करतोय, मारतोय, हाणतोय, काही उपयोग होणार नाही तुमच्या भक्तीचा. त्यामुळे प्रत्येक स्त्रीचा आदर केला पाहिजे, त्यांना माई म्हणून पाहिलं पाहिजे. बायकोला सुद्धा तेवढाच आदर द्या, आईला द्या. तुमची वहिनी असेल, भाऊजाई असेल, दिला असेल, काय असेल त्या महिलेचा आदर करायला शिकलं पाहिजे. त्याच्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे अशी की घर चालवण्यासाठी आपण जो काही पैसा कमवून आणतो तर हा पैसा चांगल्या मार्गातून आणला पाहिजे. 2 नंबर मधून पैसा कमवायचा नाही. हा तुम्ही केला जसे कर्म करसाल तसं तुम्हाला भोगावं लागेल. तुमच्या मुलाबाळांना सुख लाभणार नाही, तुम्हालाही नाही लागणार, तात्पुरतं समाधान भेटेल पण नंतरून आयुष्यभर पस्तावा लागेल. त्यामुळे जो काही पैसा तुम्ही कमवताय तो चांगल्या मार्गातून कमवा. आणि पाचवं म्हणजे आपण ज्या समाजात राहतोय आपल्यापासून गोरगरिबांना इतरांना कसल्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे. आपल्या शरीराने पण नाही झाला पाहिजे, बोलण्यातूनही नाही झाला पाहिजे. नाही तर आपण बाबांची सेवा करतोय, गरिबांना शिवाय देतोय, तुच्छ मानतोय, हो बाजूला चल तू गरीब आहे किंवा तू या जातीचा आहे, त्या जातपात पाहिजे नाही. एक मनुष्य मानवता धर्म हा सर्वात श्रेष्ठ धर्म आहे. प्रत्येकामध्ये त्या बाबांचं तत्व आहे, नाथांचं तत्व आहे, हे पाहून त्याची सेवा करा, त्या जवळ घ्या. हा समाज जाती जातीमध्ये धर्मामध्ये वाटलेला आहे. आपण सर्वजण एक आहोत हे मांडलं पाहिजे आणि सर्वांनी एकत्र येऊन कार्य केलं पाहिजे, सेवा केली पाहिजे. ही 5 तत्व पाळा. आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रियांची उपस्थिती, तर बऱ्याच ठिकाणी हे म्हटलं जातं की स्त्रियांनी नवनाथांची सेवा करू नये, स्त्रियांनी नवनाथाचं पारायण देखील करू नये, नाथांना बाईच्या बांगडीचा आवाज देखील चालत नाही असं बोललं जातं. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे, अंधश्रद्धा आहे. महिलांनी नाथांची सेवा करू शकतात, पारायण देखील करू शकतात. का तर नवनाथ ग्रंथामध्ये स्वतः सद्गुरु जालिंदरनाथ, आज हे कानिफनाथांचं मंदिर आहे, या कानिफनाथांच्याच गुरूंनी सद्गुरूंनी जालिंदरनाथांनी गोपीचंद राजांची आई मैनावती राणी हिला नाथपंथाची दीक्षा दिलेली. गोपीचंद राजाची बहीण चंपावती राणी यांना सुद्धा जालिंदरनाथांनी नाथपंथाची दीक्षा दिलेली. स्वतः कानिफनाथांनी देखील अनेक महिलांना नाथपंथाची दीक्षा दिलेली. ज्यावेळेस तुम्ही कानिफनाथांना जाता मडी या ठिकाणी, तर बाबांच्या डाव्या साईडला डाळिंबीचं झाड आहे आणि आपल्या उजव्या साईडला दर्शन घेताना
तर ते डाळिंबीचं झाड म्हणजे कोणी माहिती आहे का तुम्हाला? तर ज्यावेळेस बाबा हयातीत होते तर त्यावेळेस कानिपनाथांची राजस्थानमध्ये एक शिष्य होती आणि बाबांनी त्या आपल्या शिष्याला म्हणले की ज्यावेळेस मी ही समाधी घेईल तर समाधी घ्यायच्या आधी तुला नक्की दर्शन देईन, तुझ्याकडे एकदा येऊन जा. आता मी कसं आलो इथं, तुम्ही माझा आदर तिथं केला, आता बाई म्हणणार बाबा पुढच्या वर्षी पण या बरं का. आम्ही काय म्हणणार हा ठीक आहे येतो, पण नाही आलं तर त्यांना वाईट वाटेल किंवा ग्रामस्थांना. असंच कानिकनाथ महाराज ते शिष्याला म्हणले की हा मी तुला भेटन तेव्हाच मी समाधी घेईन आणि माझी वाट बघ. तर इकडे बाबांनी मडीमध्ये समाधी घेतली. समाधी घेतल्याच्या नंतर शेवटी शिष्य आहे त्यांना दृष्टांत झाला की आपल्या गुरूंनी संजीवन समाधी घेतली. ती राजस्थानची शिष्य मडीमध्ये आली आणि बाबांची ज्या ठिकाणी समाधी तिथं स्वतःच्या शरीराचा त्याग केला. शरीराचा त्याग केल्यामुळं कानिकनाथ महाराजांना कळालं हॅलो शरीर हॅलो हॅलो तिथं त्या कानिकनाथांच्या शिष्यांनी दिलेले शिष्य होते त्यांनी शरीराचा त्या ठिकाणी त्याग केला. तर हे कानिकनाथ बाबांना कळालं. तर कानिकनाथ महाराज त्या समाधीतून बाहेर आले आणि त्या आपल्या शिष्याला म्हणले, लेडी शिष्याला की तू जे शरीराचा त्याग केलाय तो वायाला नाही जाणार. या ठिकाणी एक डाळिंबीचं झाड उगवत आणि त्या डाळिंबीच्या झाडाला माझे जे येणारे भाविक भक्त आहेत त्यांनी त्यांच्या मनातली इच्छा बोलायची आणि या झाडाला धागा बांधायचा. त्यांची इच्छा पूर्ण करण्याचे प्रयत्न मी करणार. त्याच्यामुळे बाबांनी तिला तसा आशीर्वाद दिला. त्यामुळे ती डाळिंबीचं झाड हे कानिकनाथांचे शिष्य. म्हणून हे डोक्यातून काढून टाका की नवनाथ महाराजांना बाईची सेवा चालत नाही, बांगड्याचा आवाज चालत नाही किंवा सेवा मान्य नाही होत किंवा नवनाथ ग्रंथाचं पारायण फक्त पुरुषांनीच करायचं असं कुठेही लिहिलेलं नाही. कारण की नवनाथ महाराज हे परमात्मा आहे, आपण त्यांचा अंश आहे, आत्मा आहे. कारण की परमेश्वर परमात्मा हा कधीही स्त्री पुरुष भेदभाव करत नाही. देवाला काय प्रिय असते? भक्ती, सेवा, श्रद्धा, निस्वार्थ भावनेने सेवेने तुम्ही जर त्यांची सेवा केली तर नवनाथ महाराज कृपा होतात. भेदभाव बाबांना चालत नाही. आता बघितलं, आता इथं मंदिर आहे, आतमध्ये महिलांना येऊन देता का? सांगा. का नाही देत? कारण त्या मला पुढे लिहिलंय ते सांगा किंवा कोणच्या बाबांनी सांगितले ते मला सांगा. नवनाथ महाराजांनी तुम्हाला सांगितलंय का येऊन देऊ नको म्हणून? आता तुम्ही म्हणता बाई चालत नाही. स्वतः बडे बाबांनी 2 लग्न केली. एकापासून मिन्नाथ बाबा झाले, एकापासून धर्मनाथ बाबा झाले. पण जर नवनाथ महाराज भरतरीनाथांनी सुद्धा लग्न केलं तर आहे ना काही कथा आहे. गोपीचंद राजांनी 84 शिंदामध्ये त्यांनी सुद्धा लग्न केलं, त्यांनी सुद्धा संसार केला. मग तुम्ही कसं काय म्हणता की स्त्रियांनी मंदिरामध्ये प्रवेश करू नये? सर्वांना दर्शन करण्याचा अधिकार आहे. पण कुठपर्यंत जायचं? जे पादुका आहे ना तिथपर्यंत तुम्ही दर्शन घेऊ शकता. आता ही तुमची पहिल्यापासून परंपरा असेल, थोडं तुम्हाला बोललेलं लगेच पचणार नाही, पण स्त्रियांनाही तो अधिकार आहे. पण आपण काय करतो? नाही जायचं. पण त्याचं कारण तर कळलं पाहिजे ना. फक्त कधी नाही जायचं की जे महिन्यातले मासिक धर्माचे 5-6 दिवस असतात तर ते 5-6 दिवसाचं पालन करायचं. जोपर्यंत 5 ते 6 दिवस प्रॉब्लेमचे मासिक धर्माचे होत नाही तर त्याशिवाय जायचं नाही. तेवढे दिवस पाळायचे. परंतु महिलांनी देखील दर्शन केलं तर चालेल. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही नवनाथ ग्रंथाचं पारायण करता, बाबांना ज्यावेळेस समाप्ती होते आपण 9 मुलं जेवायला घालतो, बरोबर घालता ना? 9 मुलं जेवायला घालतात. मग ह्या 9 मुलांचा नैवेद्य, उडीदवड्याचा नैवेद्य, गुळ मलिदा, चपाती भाजी कोण करतो? तुम्ही करता का? उत्तर द्या. पुरुष मंडळी करता का प्रसाद? कोण करतं? बाईचा प्रसाद देवाला नैवेद्य म्हणून देता आणि मग दर्शनाला काय होतं सांगा? आणि तुम्ही बाबांची एवढी मोठी साधना करताय, तपस्या, जसं काय तुम्ही एका म्हणजे अंगठ्यावरती राहून तपस्या करताय आणि खायला तर घरच्या बायकोच जाता, बाईचंच खाता ना. मग महिलांना का प्रवेश नको? बाबाला जर बाबाच्या एखाद्या महिलेचा नैवेद्य चालतो, प्रसाद चालतो, तुम्हाला बघा सगळ्यांना इथं सांगतो, सगळ्यात जास्त परमेश्वर जर कोणाला लवकर प्राप्त होत असेल तर ते महिलेला प्राप्त होतं. का? माणसाचं मन तरी जरा चलबिचल असतं, अनेक डाऊट असतात. महिला ही एकदम श्रद्धेने एखादी डोक्यात बसली ना गोष्ट की ती मने भावी करत असते. त्यामुळे तुम्ही जर ग्रंथ जर उचलून बघितले तर महिलांना सगळ्यात जास्त. आता चांगदेव महाराज किती वर्ष तपस्या केली? 1400 वर्ष तपस्या केली. गुरु कोण झालं? मुक्ताबाई किती वर्षाची होती? 9 वर्षाची होती. 9, 10, 12 काय असेल ते असेल.
पण जर 9-10 वर्षाच्या मुक्ताबाईच्या चरणी 1400 वर्षे तपस्या केलेला साधक जर झुकू शकतो, तर मग ह्या सर्व मुक्ताईच आहे ना. सगळ्या मुक्त आहे, आदिशक्तीचं रूप आहे, पार्वतीचं आहे. आता लग्न झालं, तुम्ही काय म्हणता, काही लक्ष्मी नारायणाचं जोड आहे, म्हणजे बाईला लक्ष्मी म्हणता आणि त्याच लक्ष्मीला आतमध्ये येऊन नाही द्यायचं. तुम्हाला जर पैसे पाहिजे असेल तर दिवाळीमध्ये देवीची पूजा करता, देवी माई कृपा राहू दे. आता बघा भजन करताना तुम्ही मातेचं बरेच भजन करत होते, अरे मग स्त्री कोणाचं रूप आहे, पार्वती माता स्त्रीचं रूप आहे. तुम्ही काय म्हणता, शिव पार्वतीचं जोड आहे, लक्ष्मी नारायणाचं जोड आहे. मग त्यावेळेस फक्त मानायलाच असतं का, मग तसं लक्ष्मी मानता का बाईला, नाही मानत. त्यामुळं महिलांना देखील सेवा आणि पूजा करण्याचा अधिकार आहे. थोडं थोडं काही गोष्टी आहे बघा, अंधश्रद्धा कुठपर्यंत पाळायच्या, काही त्याला जर फायदा होत असेल तर पाळा, पण ह्याच्यातून तोटाच आहे ना. प्रत्येकाला वाटतं ना, आता महिला आहे त्याला वाटतं की यायला हे येतात आतमध्ये दर्शनाला, मग आम्ही जर बाबांची मूर्ती बघितली तर काय होतं, लांबूनच बघायची का, बरोबर आहे का नाही. आता इथं कुणाला वाटतं की आम्हाला हे दर्शन घ्यावं बाबाचं, घाबरून हात खाली नका करू. खरं सांग, प्रत्येकाला वाटतं नाही त्या महिलांना की आम्हालाही दर्शन भेटलं पाहिजे, प्रत्येकाला वाटतं. आता इथं प्रत्येकाचे नवरे असतील म्हणून म्हणतील नको हातवर कराय, घरी गेलं बोलून खायला, बरोबर आहे का. त्याच्यामुळं ह्या काही गोष्टी करा तुम्ही, पालन चांगलं आहे, समाज हा सुधारला पाहिजे, एकत्र आला पाहिजे. आणि अजून एक गोष्ट आहे की ज्यावेळेस आपल्या घरामध्ये एखादा व्यक्ती मृत पावतो, म्हणजे आपल्याला सुतक पडतं, बरोबर. सुतक हे आपलं 13 दिवस असतं. 13 दिवस आपण त्याचं 10व्या दिवशी दशक्रिया विधी करतो, 13 दिवशी 13 करतो, त्याच्यानंतरच आपण पूजा पाठ करतो. तुम्ही सांगा, कितीही जवळचा व्यक्ती जरी मेला, बरोबर, तुम्ही आंघोळ करायचं राहता, कपडे घालायचं राहता, का जेवायचं राहता, सांगा. मग देवाचे आंघोळ स्नान का बंद, देवाला नैवेद्य का बंद. जो खरा साधक आहे, जो खरा बाबांचा भक्त आहे, तो 365 दिवस 24 तास बाबांशिवाय राहू शकत नाही. मग ही तुमची स्वार्थी भक्ती झाली. हा, प्रत्येक जण आपल्या कर्मानुसार येतो, तो त्याच्या कर्मानुसार जात असतो. तो मेला म्हणून आपण आपली सेवा पूजा पाठ बंद करत ठेवायचं का. आणि माणूस मेलेने देवाला सुतक लागतं का. सुतक हे कोणासाठी असतं, पूर्वीच्या काळी काय व्हायचं, एखाद्या घरातला व्यक्ती मेला तर तुमचं घर असं दुःखी वाटलं पाहिजे, तोंड पाडून बसायचं, सकल करायचं, बाबा यांच्या घरात कोणतरी मेलेले. आता तशी परिस्थिती राहिली का. लोक शहरात कामाला जातात, सर्व काय हे करतात, इथं नाही खायचं, घरी जाऊ मी बाहेर कुठं आलं मिठाई भेटली तर खातोय, पण माणूस प्रसाद भेटला तर खातो ना. मग मग कसं, सुतक हे आपल्यासाठी, देवासाठी. आता तुम्ही काय म्हणले, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रोदयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने गोरक्षाची केला, गोरक्ष वळीला बहिणी प्रती, जे काही पुढे आहे ते आहे. मग ही परंपरा आदिनाथांपासून आली. मग आदिनाथ पुढे साधना करायचे, स्मशानभूमीतले राख लावायचे ना मेलेल्या माणसाची. ही परंपरा कोणाची, नाथांची ना आदिनाथांची. मच्छिंद्रनाथ शिष्य, गोरक्षनाथ, गाणिकनाथ हे सर्व त्यांच्यापासूनच आहे. मग जर आपले आदिनाथच जर मेलेल्या माणसाची भस्माची राख लावते, तर मग देवाला काय यायचं सुतक, सुतक नाहीच ना. देवाला सुतक नाही, हे आपल्यासाठी. आपण कसं घेतो, प्रत्येक गोष्ट स्वार्थ आपला त्याच्या स्वार्थ असेल तर घेतो. माझं म्हणणे, जो खरा भक्त आहे, साधक आहे, त्यांनी बाबांचं रोज ध्यान, नामस्मरण, चिंतन, सेवा ही केलीच पाहिजे. मरणारा माणूस त्याच्या कर्माने येतो जातो. आणि तुम्हाला जर एवढं दुःख होत असेल, देवाला तुम्ही म्हणताय सुतक आहे, देवाला नैवेद्य नको दाखवू, तुम्ही पहिलं 13 दिवस उपाशी राहा, मग देवाला नैवेद्य नको. कारण आपण काय म्हणतो की आपल्या आयुष्यामध्ये जे काही सुख दुःख येतंय, मी जे काही 4 रुपये कमवतोय, मी माझ्या कानिकनाथांमुळे कमवतोय, माझ्या घरात जो काही पैसे येतोय त्याच्यामुळे येतोय, आणि त्याच पैशातून आलेलं जे काही रोजी रोटी असेल त्यालाच उपाशी ठेवायचं. आता समजा एखादा नवरा आहे, करता माणूस आहे, तो जर पैसे कमवून आणत असेल, घरी सामान बाजार वगैरे भरतोय, आणि बायकोनी स्वयंपाक केल्यावर नवऱ्यालाच उपाशी ठेवल्यावर घरात ठेवीन का तो, नाही ना. मग हे जे आपल्याला चाललंय, जी कृपा होती ती कोणामुळे होती, देवामुळे होती. देवालाच आपण उपाशी ठेवायचं का, त्याला उपाशी ठेवलं तर आपल्यालाही उपाशी राहायची वेळ येईल. म्हणजे आपली भक्ती ही स्वार्थी नसावा. जे काही घास खातोय, मुखामध्ये बाबांचं नाव आपले असतं ना, की बाबा हे तुमच्या कृपेने मिळतंय, तर मी खायच्या आधी शिळा असू, कालची भाकर असू, नाही तर ताजी असू, ही तुमच्यामुळे मिळते, मी खायच्या आधी ही पहिले तुम्हाला. मग ते तुमच्या घरी सुतक असू नाही तर काय असू, त्याचं घेणं देणं नाही. आपण जे खातोय ते आपल्या बाबाला दाखवलंच पाहिजे, त्याला खरी भक्ती म्हणायची. या गोष्टी पाळा. चांगल्या पद्धतीने सेवा करताय, अशी सेवा करत राहा. कोणाला काही आध्यात्मिक प्रश्न असेल तर बोला. जर कोणाला काही डाऊट असेल की बाबा हे असं असं चालतं का याच्यात, तुम्हाला आता आहे एवढी लोक, तुम्हाला मी मार्गदर्शन करत. घरातले प्रश्न नाही, आध्यात्मिक जर काही प्रश्न असतील तर विचारा.
हा, आणि मी हे पण सांगितलं, तुम्ही म्हणले की बाई चालत नाही, बायांना आतमध्ये नाही. त्यावेळेस बाबा घरोघरी भिक्षा मागायला जायचे. भिक्षा द्यायला पुरुष यायचा का बाई यायची? कोण यायचं? सुपात तांदूळ बिंदूळ घेऊन कोण? बाईच यायची ना. अशी फेकायची जरा बाबा. हा, पुरुष यायचा का? नाही. बाबा म्हणायचे अलग निरंजन माई भिक्षा दे, आणि ती भिक्षा घेऊन बाईच यायची. मग नाथांना जर बाई चालीत नसती तर भिक्षा घेतली असती का? बरं तेही जाऊ द्या. नवनाथ ग्रंथामध्ये मच्छिंद्रनाथ ज्यावेळेस भिक्षा मागायला जातात बंगाल राज्यामध्ये, हा, बांगलादेश, चंद्रगिरी गाव, गोरक्षनाथांचा जिथे जन्म झाला, सरस्वती मातेच्या घरी जातात आणि म्हणतात अलख निरंजन माई भिक्षा दे. ज्यावेळेस ती माई भिक्षा द्यायला येते त्यावेळेस तिच्या चेहऱ्यावरती उदासी असते, दुःख असतं. त्यावेळेस मच्छिंद्रनाथ तिला पाहून म्हणतात की माई तुला काय झालं, लय टेन्शन दिसतंय, दुःख दिसतंय. तर म्हणली प्रत्येकाच्या घरी संतान प्राप्ती मुलबाळी, पण मला अजून बरेच वर्ष आलं मुलबाळ नाही. मग बाबाने स्वतःच्या जोडीतला भस्म काढला, जे काही मंत्र उच्चार करून तिच्या हातावरती दिला का फेकला? हातातच दिला ना. पण नाथांना बाई चालत नाही हे कसं काय म्हणतो, स्पर्श चालत नाही हे नाही. म्हणजे हे डोक्यातून चुकीचे विचार काढून टाका. सर्वांना सेवा आणि भक्ती करण्याचा अधिकार आहे. कोणाला काही प्रश्न आहे का? बोला. आध्यात्मिक. हा, आता ह्या नाथ भक्तांचा असा प्रश्न आहे की आपल्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असते आणि रुद्राक्षी माळ असते, तर ही घातल्याच्या नंतर झोपताना, संध्याकाळी झोपताना काढून ठेवायची का? तर नक्कीच झोपताना ही काढून ठेवायची. कारण का? त्याचं पावित्र्य आपण जपायचं. प्रत्येक आपण आहोत संसारी माणूस, संसार करून परमार्थ करतोय, तर त्याचं पावित्र्य जपलं पाहिजे. रुद्राक्ष माळ म्हणजे साक्षात शिव, आणि तुळशी माळ म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की नारायणाची भक्ती तिच्यापासून ती तुळशी माळ बनलेली. तर आपण ज्यावेळेस झोपतो तर ही तुळशीची माळ किंवा रुद्राक्षाची माळ देवापाशी काढून ठेवायची आणि मग झोपायचं. परत आंघोळ झाली की पाया पडायचं, परत गळ्यात घालायची. काय घालून झोपायचं नाही, कारण आपण संसारी माणसं आहे, त्यामुळे त्याचं पावित्र्य जपलं पाहिजे. आणि बऱ्याच ठिकाणी असंही म्हणलं जातं की स्मशानभूमी ज्यावेळेस आपण एखाद्या मयत झाली तर कोण म्हणतं रुद्राक्षाची माळ घालून नाही जायचं, हे नाही, माळा घालून नाही जायचं, काढून ठेवायचं बोललं जातं ना. तसं काही नाही, कारण की हे रुद्राक्षच महादेवाचं आहे, महादेव स्वतः स्मशानभूमीत राहतो, त्याच्यामुळे तसं काही ते अपवित्र वगैरे काही होत नाही. अजून काय कोणाला? बोला बोला. बघा, ह्या काकांचं म्हणणे असं की जे आपल्या नदीला जातात खाली, तर त्यांचं असं म्हणणे की नदीमध्ये अनेक प्रकारचे जलचर असतात, मासे असतात, तर ह्यांना सुद्धा खाण्याचा विचार केला पाहिजे. त्यांचा विचार चांगला आहे की आपण जेवण वगैरे जेवतो, पण ह्या निसर्गातील प्राणी मात्रांचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. जे पाण्यामध्ये मासे असतात, आता स्वतः नाथ संप्रदाय जिथून चालू झालाय, जे मुख्य आहे मच्छिंद्रनाथ, त्यांचा जन्मच त्यांच्यातून झालाय, माशातून. तर आपण जे काही घरी धान्य असेल किंवा चपाती असेल ते थोडं माशांना टाकत जावं बाबांच्या नावाने, म्हणजे त्याचा सुद्धा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळत राहतो. कधी नदीला गेले तर असा एक नियम ठरवायचा, आठवड्यातून एकदा, गुरुवार म्हणा किंवा सोमवार, काही का होईना चपाती असेल किंवा काही धान्य असेल भिजवलेलं किंवा भाजलेलं ते माशांना टाकून द्यायचं. त्याचा एक कृपा आपल्यावर होती आणि आपले काही दोष असतात तर ते सुद्धा निघून जातात. मच्छिंद्रनाथांचं, नवनाथांचं नाव घ्यायचं, माशांना खायला टाकायचं, चांगली गोष्ट आहे. आपल्यापेक्षा कमी भक्तिमान गायची सेवा करतात, पण ते कवाबी नदी जर पास करणे असले तर माझे दुधाची कॅन खाली तर त्या नदीचा वास पाहतो असा आहे. आणि हे आपले जे भक्त आहे वडील वारा की परिचय वारा आणि आज नदीवर जायचंच मी असं म्हणणार आहे. हे करू आता माझ्या वडिलांना सांगायचं आज 30 वर्ष सर्वजण या ठिकाणी नाथांची चांगली सेवा करतात, अशी सेवा करत राहा. बाबांच्या चरणी मी प्रार्थना करतो की तुमच्या गावाचं सर्वांचं कल्याण हो, जे काही दुःख असतील ती दूर होतील.
संत बाह्य महाराज आमचे शिष्य आहेत. त्यांना काही अजून मी मार्गदर्शन करेन, काही शिकवण, काही विद्या देईल. त्याच्यातून तुमचे जे काही अडचणी आहेत, ते अजून दूर केल्या जातील. त्याच्यामुळे काळजी करण्याचा प्रयत्न नाही, कारण नाही. नेहमी अधूनमधून माझं येणं राहील. आता माझं सुद्धा कार्य मोठं आहे, मला काही सारखं येता येणार नाही, पण कधी जसं वेळ मागितला एखादं नियोजन करून आपण गावाला भेट देत राहू. आणि असंच आनंदाचं आणि हा नाथ संप्रदाय वाढला पाहिजे आणि सर्वकडे प्रसारला पाहिजे. कारण कलियुगामध्ये या नाथांची गरज आहे. का तर कलियुगामध्ये बघा, आपल्या भाऊभावांमध्ये असतं, नातेवाईकांमध्ये असतं, भांडण तंडण असतं. कोणाचं काही जरा जमलं नाही, तसं नाही, काटा काढता येत, कुठेतरी एखाद्या महाराजाकडे जायचं, तंत्र मंत्र करायचं, जादूटोणा करायची, भानामती येते, असं करायचं. पण ह्या गोष्टीतून जर वाचायचं असेल तर नवनाथ महाराजांची सेवा केल्याशिवाय उपयोग नाही. कारण की नाथांची जर सेवा केली तर त्या घरामध्ये तंत्र मंत्र जंत्र जादूटोणा भानामती करणी, हे जे काय असेल वाईट शक्तींचा कसलाही प्रभाव चालणार नाही. पण योग्य सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ती सेवा करा, तुमच्या घरामध्ये कसल्याही वाईट शक्तींचा प्रभाव राहणार नाही. या ठिकाणी आपण 3 वेळा बडेबाबांचा आणि कानिफनाथ महाराजांचा. आता बघा, घालील लोटांगण म्हणल्याच्या नंतर तुम्ही सर्वजण फिरले, पण आमचे शिष्य फिरले नाही गोल गोल. आता मराठी अर्थ आहे घालील लोटांगण. घालील लोटांगणचा अर्थ काय होतो? लोटांगण म्हणजे काय? लोटणे. लोटांगण आपण म्हणतो ना, लोटांगण घाल म्हणजे काय? लोटांगण घालणे. घालीन लोटांगण वंदीन चरण म्हणजे तुझे चरण वंदित कर. घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यानं पाहिलं रूप तुझे प्रेमे अलीकरण म्हणजे प्रेमाने अलीकरण करा. हे नामदेव महाराजांनी विठ्ठलासाठी म्हटलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये असं म्हणलंय का मारीन रिंगण गोल गोल फिरण असं काय म्हणलंय का? तुम्ही गोल का फिरता? अर्थानुसार करा, त्याचा गोल फिरण्यात काही अर्थ नाहीये. घालीन लोटांगण तुम्हाला वाटत असेल ना तर पायापासून डोक्यापर्यंत पूर्ण नतमस्तक व्हा, लोटांगण घाला देवापाशी. घालीन लोटांगण वंदन चरण म्हणजे तो देवाचे चरण आपण वंदन करायचंय, प्रेमाने आलिंगन द्यायचे, प्रेमी आलिंगन आणि आनंदे पूजित भावे म्हणजे नामा. नामदेव महाराज पांडुरंगाला म्हणतात. साधा सरळ मराठी अर्थ आहे, पण आतापर्यंत कधी विचार केला का एकाने जर की मारले गोल की तुम्ही पण फिरायचं गोल 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 गोल. त्याच्यामध्ये असं म्हटलंच नाही मारीन रिंगण गोल फिरण असं काही का नाही. त्याच्यामुळे सरळ आहे. आजपासून काही सुधारणा करा की घालीन लोटांगण म्हणलं जागेवर थांबायचं आणि लोटांगण घालता आलं तर पसरी मारायची, डायरेक्ट झोपून द्यायचं. म्हणजे हा देह त्याचा अर्थ असा आहे की बाबा हा देह तुम्ही निर्माण केलाय, हा तुमच्यासाठीचे, मी तुम्हाला पूर्णपणे वाहून देतो तुमच्या चरणावरती. त्याचा असा अर्थ आहे. 3 वेळा आपण बडेबाबांचा आणि कानिफनाथ महाराजांचा जय घोष करू आणि या ठिकाणी आजचा कार्यक्रम संपन्न झाला घोषित करतो. ओम चैतन्य सद्गुरु श्री बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराज की जय. ओम चैतन्य सद्गुरु श्री बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराज की जय. ओम चैतन्य सद्गुरु श्री बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराज की जय. ओम चैतन्य सद्गुरु श्री कानिफनाथ महाराज की जय. ओम चैतन्य सद्गुरु श्री कानिफनाथ महाराज की जय. ओम चैतन्य सद्गुरु श्री कानिफनाथ महाराज की जय. अरे निरंजन, अरे बडेबाबा, आदेश.